महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची धार्मिक विधींनी सांगता झाली। वांग्याचं भरीत, बाजरीचा रोडगा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून उपासनेची सांगता करण्यात आली। खंडोबा मंदिरामध्ये पूजा अभिषेक करून उत्सव मूर्तींवर दुग्धाभिषेक करून देवाचे घट उठवण्यात आले। पारंपरिक पद्धतीने वांग्याचं भरीत, बाजरीच्या भाकरीचा रोडगा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून चंपाषष्ठी उत्सवाची सांगता झाली। दृश्य आपण बघतोय, पारंपरिक वाद्याच्या तालावर या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता करण्यात आली। पुण्यातली जेजुरीमधली दृश्य आपण बघतोय। हे दृश्य आपण बघतोय, जो नैवेद्य दाखवायचा होता त्याच्यासाठीची जी वांग्याची भाजी बनवली जाते ती सुद्धा आपण बघतोय। वांग्याचं भरीत या ठिकाणी बनवलं गेलं। एकीकडे दृश्य आहे, तुम्ही सुद्धा पुढार न्यूजच्या माध्यमातून थेट हे खंडोबाचं दर्शन घेऊ शकताय। चंपाषष्ठी उत्सवाची धार्मिक विधींनी सांगता झालेली आहे।